तर मंदिरात जे विधी होतात त्याबद्दल तुम्ही सांगितलं, पण नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर काही विधी असतात का? अर्थातच अष्टमीचा दिवस म्हणजे नवरात्र महोत्सवातल्या हवनाचा दिवस. अष्टमीच्या दिवशी जगदंबा रात्री नगर प्रदक्षिणा करून मंदिरात आली की मंदिर प्रदक्षिणा होते, देवीची कर्पूर आरती होते, शंखतीर्थ होतो आणि विशेष करून या दिवशी साधारणपणे महिषासुरमर्दिनी रूपात देवीची अलंकार पूजा किंवा असुरमर्दिनी रूपात देवीची अलंकार पूजा केली जाते. हा अलंकार पूजेचा शृंगार उतरवून देवीला साधी वस्त्र नेसवली जातात आणि या रात्री देवीची शेजारती होत नाही. कारण आज देवीला अखंड जागं राहायचं आहे ते हवनासाठी. या निमित्तानं 9 दिवस अनुष्ठानाचा संकल्प जो गुरुजींनी घेतलेला असतो, श्रीपूजकांनी घेतलेला असतो. दुर्गा सप्तशतीचे पाठ, लक्ष्मीनारायण हृदय, श्रीसूक्त अशा अनेक अनुष्ठानांचं सांगतेचा हवनाचा दिवस म्हणजे अष्टमीचा दिवस. आणि अष्टमीचं जे हवन आहे ते करवीर पीठाची शक्तिपीठ देवता असणाऱ्या महाकाली समोर, अर्थात करवीरे महिषमर्दिनी म्हणून तंत्रचूडामणी ग्रंथात उल्लेख असल्या कारणानं या महाकालीच्या समोर आणि श्रीयंत्राच्या पुढच्या बाजूला मोठं हवनकुंड निर्माण करून करवीरचे क्षेत्रपाद्य म्हणजे दोन्ही जोशी, स्मार्त आणि वैष्णव जोशी आणि त्याचबरोबर लाटकर अशा तिन्ही घराण्याचे, त्याचबरोबर धर्माधिकारी असे चारही घराण्याचे प्रतिनिधी, खातेदार श्रीपूजक, देवस्थानचे सर्व जे काही मानकरी आहेत ते सगळी तयारी करून येतात आणि या श्रीपूजक आणि या क्षेत्रपाद्यांच्या उपस्थितीमध्ये हवनाची तयारी सुरू होते, हवन सुरू होतं आणि ते हवन चालतं ते अगदी सकाळी सूर्योदयापर्यंत. हवनाची पूर्णाहुती झाली की आतनं वर्दी दिली जाते आणि तोफेची सलामी झाली की देवीच्या या हवनाची पूर्णाहुती झाली असं समजून देवीची दारं दर्शनासाठी खुली केली जातात. या दिवशी काकड आरती नसते, त्यामुळं देवीच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या भक्तांचा समुदाय अष्टमीच्या रात्री नगरप्रदक्षिणा पूर्ण करून आल्यानंतर मंदिर प्राकार भक्तांसाठी देवीच्या दर्शनासाठी बंद केला जातो. परंतु याच वेळेला अष्टमीच्या दिवशी सर्वसाधारणपणे महिषासुरमर्दिनी रूपात किंवा असुरमर्दिनी रूपात बांधलेली अलंकार पूजा उतरून देवीच्या हवनाची तयारी केली जाते. आजच्या रात्री शेजारती नसते. करवीरची शक्तिपीठ देवता असलेल्या महाकाली समोर यज्ञकुंड तयार करून, हवनकुंड तयार करून क्षेत्रोपाध्याय अर्थात दोन्ही जोशी, स्मार्त आणि वैष्णव जोशी, धर्माधिकारी आणि लाटकर या क्षेत्रोपाध्यांच्या पौरोहित्याखाली देवीचे खातेदार मुनीश्वर हे देवीच्या हवनाला प्रारंभ करतात. दुर्गा सप्तशती, लक्ष्मीनारायण हृदय अशा स्तोत्रांच्या हवनाबरोबर अनेक ज्या मंत्रांचा पाठ या नवरात्र कालावधीत केला गेला त्यांचं हवन करून रात्रभर देवीपुढे हवन चालतं. पहाटेच्या अगदी सूर्योदयाच्या वेळेला पूर्णाहुती होऊन हा कुष्मांड बली दिला जातो आणि त्यानंतर तोफेची सलामी होऊन मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी खुलं केलं जातं. आजच्या रात्री, कालच्या रात्री शेजारती नसल्या कारणानं आज काकड आरती नसते, त्यामुळे भाविकांचा समुदाय हा पूर्णाहुती होऊन मंदिर दर्शनाची खुलं होण्याचे वाट बघत देवीच्या प्राकारामध्ये थांबून असतो आणि अनेक वेळेच्या प्रतीक्षेनंतर भक्तांना हवनाच्या पूर्णाहुतीनंतर जगदंबेचं दर्शन घडतं आणि ते कृतकृत्य होतात. सहप्रायोजक रेलिवेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर.